राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत. आणि मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मित्रांनो, मुख्य विषयाकडे वळूयात. मित्रांनो, आत्ताचा लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलवरती बऱ्याच कॉमेंट्स आल्या की नाफेडचा कांदा भाव खरेदी दर वाढला का, 2850 रुपये खरेदी दर झाल्याची बातमी आमच्यापर्यंत येत आहे. तर नेमकी सत्यता काय ते सांगा. त्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे आणि अगदी थोडक्यात त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, माझा बळीराजाला सबस्क्राईब करा, तसेच जॉईन करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचा लाभ आपण घ्या. तर मित्रांनो, जी काही सध्या आपल्याला सोशल मीडियावरती बातमी फिरताना दिसत आहे की नाफेडचा कांदा खरेदी दर वाढला, 2850 रुपये दर झालेला आहे. तर मित्रांनो, अधिकृत अशी बातमी ही ती नाही आणि त्यामुळे हे एक अफवा असलेलं आहे असं आपण सध्या समजलं तरी चालेल, कारण अधिकृत त्याची काही नोटिफिकेशन वगैरे आलेली नाही. त्यामुळे ही बातमी सध्या जी सोशल मीडियावरती फिरत आहे त्याला कसलाही आधार नाही. त्यामुळे नाफेडचा कांदा खरेदी दर वाढलाय असं म्हणता येणार नाही. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल अधिकृत त्यावेळेस माझा बळीराजावरती आपल्याला कळवलं जाईल. आणि दुसरा नाफेडबाबत महत्वाचा प्रश्न म्हणजे नाफेड 8-10 दिवसात कांदा बाहेर काढणार अशी चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, आपण अजिबात घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. नाफेडकडे जो कांदा आहे तो कशा प्रतीचा आहे, काय आहे त्याची सांगण्याची काही मला गरज नाही. ते आपण सर्व जाणता, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे नाफेडचा कांदा बाजारात येऊन तो दर पाडेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे नाफेडला घाबरून जाऊन आपण आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करत असाल किंवा काही गोंधळण्याची स्थिती असेल तर तसं काही नाही. नाफेडच्या कांद्याची भीती आपण मनामधून काढून टाका. नाफेडकडे अगदी थोडासा कांदा हा असतो आणि तोच बफर स्टॉक म्हटला जातो आणि बफर स्टॉक बाजारात येणार, मग भाव पडणार अशी बातमी तयार करून कांदा उत्पादकाचं मन हे विचलित होतं. त्यामुळे आपण अजिबात नाफेडला घाबरू नका. नाफेडच्या कांद्यामुळे बाजारावर कसलाही परिणाम होणार नाही. जरी परिणाम नाफेडने कांदा बाजारात उतरवला तर बातमी आल्यानंतर 1-2-3 दिवस आपल्याला त्याचा परिणाम दिसेल, परंतु लॉंग काही त्याचा परिणाम बाजारावरती अजिबात होणार नाही. त्यामुळे आपलं कांदा विक्रीचं नियोजन आपण त्या दृष्टीने करावं. आता नाफेडच्या संदर्भात आपले जे काही प्रश्न मनात असतील ते निघून गेले असतील अशी मी आशा बाळगतो. आणि जरी आपल्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तो टाका, लगेच त्याला उत्तर आपल्याला दिलं जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.